एक अक्षर बोलू नका तुम्ही, मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. विश्वास ठेव माझ्यावर, तू ऐक माझं जरा. एक शब्द बोलू नका. हे काय आहे? गेले काही दिवस तुम्ही खूप विचित्र वागताय, तरी माझं मन मला समजावत होतं की काही काळजी करू नको, सगळं ठीक असेल. सुलभा काकूंनी मला सांगितलं की तुम्ही खूप चांगल्यात आणि तुमचं लग्न झालंय. काय काय म्हणलीस आई तू? काय नाही, काही नाही सोहम, हे सगळं खोटं आहे खरंच. शपथ. खोटी शपथ घेताय? काही वाटत नाही का तुम्हाला खोटी शपथ घेताना? एक दिवस काय मी घर सोडून गेले तर माझ्या कपाटात तुमच्या आणि मंदिराच्या लग्नाचं सर्टिफिकेट ठेवलं, माझी जागा तुम्ही तिला देऊन टाकली. काही वाटत नाही तुम्हाला असं करताना? हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस. थांब एक मिनिट. आई शपथ, हे मॅरेज सर्टिफिकेट आहे. अरे मग बबड्या, मगासपासून मी हेच तर सांगतेय. हो मिस्टर अभिजित राजे, माझ्या हातात पुरावा आहे आणि तुम्ही आईची खोटी शपथ घेताय. अरे नाही रे बाबा, आईची नाही, माझ्या गळ्याची शपथ घेतली मी. ती कोणाची का असे ना, खोटी शपथ घेतलीत ना तुम्ही. काय झालंय शुभ्रा बघ. का सोम तू ओरडतोयस? आई का रडतायत? तू बोललायस का त्यांना परत काही? मी कुठेही काहीही झालं तरी मीच चुकलो असं वाटतं ना तुला? हे बघ अभिजित राजेंचं खरं रूप घे बघ. ओ माय गॉड, मंदिरा, म्हणजे आई जे एवढे दिवस बोलत होत्या ते खरं ठरलं. शी सर, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हो काय, आजवर मी तुमची बाजू घेत होते कारण तुम्ही बरोबर होतात. म्हणजे मला वाटायचं तुम्ही बरोबर होतात. पण सर हे शी, आईची अशी फसवणूक केलीत तुम्ही. तू ऐकून तर घे. तू बास सर, आई अहो हे हॉरिबल आहे. म्हणजे मी तुमच्या बाजूने उभी आहे. आजपर्यंत मी सरांची बाजू घेतली पण ह्याच्या पुढे नाही. आणि सर अहो हे तुमच्या लग्नाचं सर्टिफिकेट, तुम्ही इतकी मोठी फसवणूक केली ताईंची, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आता. हो तेच करतोय मी. आसावरी तू जरा इकडे बस बस बस. तू जरा शांत हो, मी तुला पाणी देतो, तू पाणी पी जरा. ओ तुम्ही विषय टाळू नका, आधी उत्तर द्या. पाणी देतायत? हो, मला तुमच्या हातचं पाणी सुद्धा प्यायचं नाही, मला उत्तर हवंय. तेच सांगतोय तुला मी. या शुभ्राकडे लक्ष देऊ नकोस, मी तुला सगळं खरं खरं सांगतो. तुम्ही काय खरं सांगणार आहात? हे बघा, हे सर्टिफिकेट खरं सांगतंय. 2005 साली तुमचं मंदिरात जोग नावाच्या बाई बरोबर लग्न झालं होतं. 2005 साली मी अमेरिकेला होतो, माझं तिथं रेस्टॉरंट होतं. मी तुला सांगितलं हे सगळं. म्हणजे तुम्ही त्या मंदिरालाही फसवलं, तिच्याशी लग्न करून तुम्ही अमेरिकेला निघून गेलात आणि आता परत भेटली की काय तुम्हाला ती? ओ माय गॉड सर, ती परत भेटली आहे तुम्हाला? अगं नाही ग बाई, नाही ग आसावरी, हे सर्टिफिकेट नाही, हे सर्टिफिकेट आलं कुठून कपाटात? आणि जर हे सर्टिफिकेट खोटं आहे, तुमच्या कपाटात सापडलेलं, तर मग तुमचा डिवोर्स झाला असेल ना? डिवोर्स पेपर्स दाखवा आम्हाला. डिवोर्स झालेला नाहीये. म्हणजे आपलं लग्न कायद्याने मान्यच नाहीये? अगं बाई, बाबांनी सगळं ऐकलं असतं तर काय वाटलं असतं त्यांना? किती त्रास झाला असता. शुभ्रा अगं काय झालं हे सगळं? अगं नाही ग बाई, लग्नच झालेलं नाही तर डिवोर्स कसा होईल? म्हणजे काय नाटकी माणूस आहे. म्हणजे बबड्याचं सर्टिफिकेट खोटं असू शकतं तर हे सर्टिफिकेट खोटं असू शकत नाही का? तुम्ही माझ्या मुलाला मध्ये आणू नका. तुम्ही त्याला मध्ये घेऊन तुमच्या चुकांवरती पांघरून घालताय. मला अजिबात आवडलेलं नाहीये, मला अजिबात मान्य नाहीये. आई धर रे. उगाच इतके दिवस चांगलं वागायचं नाटक करत होतो मी. राजेंनी कामच सोपं केलं. आज जाईल या घरातून बाहेर, आईच घालवून देईल याला. आसावरी ऐकून तर घे ना. म्हणून मी तुला म्हणत होतो अतिरेक नको. हो थांबा. आई प्लीज दार उघडा ना. आई मी आहे, माझ्याशी तरी बोला ना. मला काय वाटतं आई ना आतमध्ये दरवाजावरून रडत बसले असणार सर. थोडा त्रास करून घेऊ नको शशी. अरे ही आपली मुलगी आहे, ती या अशा फडतूस मुलाच्या बरोबर जाणार. आले शेवटी तिचा सुद्धा स्वतःचा आमच्यापणे बसून खाऊन सुद्धा देत नाही. कोण आहे? तू किती बेल मारायची? बिल्डिंगला आग लागली का आपल्या? बिल्डिंगला नाही, आमच्या घरात आग लागली आहे. काय? येस.
अभिजित राजेंनी मोठा घोळ घातलाय आणि आईने तो पकडलाय सुद्धा. काय सांगतोस काय? पण आईचा स्वभाव मला माहिती आहे. तो राजे गोड गोड बोलून ना आईला गुंडाळू शकतो. त्याआधी आगीत तेल ओतायला हवं. मला सांगतो राधी की राजेंनी काय गोळ घालून ठेवलाय आणि काय पकडलं असं बरं ताईनी? त्यांचं अफेअर बिफेअर आहे की काय? तू अफेअरचं काय घेऊन बसलीयस? दुसरं लग्न केलंय त्यांनी. काय? येस, आईला त्यांच्या दुसऱ्या लग्नाचं सर्टिफिकेट मिळालं. नाही, दुसऱ्या नाही, टेक्निकली पहिल्या लग्नाचं सर्टिफिकेट मिळालं. ही करेक्ट संधी आहे अभिजित राजेला कायमचं घरातून बाहेर काढायची. आणि तसंही ना तो राजे माझ्या डोक्यात जायला लागलाय हल्ली. काहीतरी कर, काहीतरी सुचव मला. ए जो, माझे पॉपकॉर्न संपवू नकोस हा. मला खाताना चांगलं सुचतं. हे घे पकड. हा बाबा, तू खा, हवं तेवढं खा, पण काहीतरी सुचव मला. आईचा विचार बदलायच्या आधी सुचव. हा, एखाद्या व्यक्तीने 2 लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. थांबा, तुम्ही पॅनिक नका हो, थांबा. काय काय काय? ओके, आई बेडवरनं उठल्यात. हा, त्यांच्या चालण्याचा आवाज येतोय. त्या तिथून म्हणजे त्या वॉर्डरोब कडे गेल्यात. वॉर्डरोब ओपन झालाय. परत वॉर्डरोब बंद केला. सर कन्फर्म त्या बॅग भरतायत. असावरी हे बघ, ते सर्टिफिकेट, ते मंदिरा सगळं खोटं आहे. तू तू ऐक ना, माझ्यावर विश्वास ठेव. शुभ्रा, समजव ना तिला. थांबा ना, आवाज ऐकू दे ना. ओ गॉड सर, आईंची बॅग भरून झाली. परत नको ग, पुरे आता. सर, हॅव पेशन्स. हे बघा, आता हे सगळं खोट आहे हे सांगायला हार्डली 1 मिनिट लागणार आहे आपल्याला. पण या क्षणी हे जे सगळं झालंय ना, त्यावर आई काय रिॲक्ट होत आहेत हे महत्वाचं आहे ना. फार तर फार काय होईल, त्यात चिडतील आणि माहेरी निघून जातील. म्हणजे बाजूला सुलभा काकूंकडे. तेच नकोय मला. आणि ती काय करेल यापेक्षाही तिला जो मनस्ताप होतोय ना, याचं वाईट वाटतंय मला. आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय, याचा त्रास होतोय मला. असावरी, हे तू बोल ना ग माझ्याशी. हे बघ, तुला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर तू शुभ्राशी बोल, पण दार उघड. असावरी सर, आईना तुमच्याशी बोलायचं नाहीये. हा म्हणजे थांबा ना, मी करते ना मॅनेज. आई दार उघडा, माझ्याशी बोला बरं. रिलॅक्स सर, रिलॅक्स. काय होऊ शकत नाही, तू तिला दार उघडायला सांग. हो, पण तुम्ही थांबा ना. थांबाल तेव्हा तर कळेल आई किती खमक्या आहेत. जराशी वाट बघा. सबर का फल मीठा होता है. बिचारी असावरी ताई, किती हौसेने दुसरं लग्न केलं आणि हा राजे असा निघाला. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये रे. अरे आयडियल हजबंड म्हणायचं सोसायटीतले सगळे त्याला. आणि तुझी आई जास्तच भाव खायची लग्न झाल्यापासून. आणि तुझ्याशी कशी वागत होती ना ती, आता लक्षात येईल तिच्या की शेवटी सख्खा मुलगाच जास्त जवळचा असतो. नाही तर काय. ए सोहम, आता तुम्हा लोकांना सोसायटीत कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही बघ. आणि असावरी त्याला किती त्रास होईल या सगळ्याचा. हे बघ, तू माझ्या आईचा नंतर विचार कर. आता तुला सांगितलंय तेवढं कर. मी घरी जातोय. आई चिडली आहे ना, तोवरच काहीतरी होऊ शकतं. येस, मी जाते. सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा बरं इथून. मी बोलते आईंशी. आई ऐका ना, दरवाजा उघडा. आई मी एकटीच आहे. असावरी, मी काय सांगतो ते ऐक. जरा ऐक माझं. असावरी, तू ऐक ना माझं. नाही बोलणार ती माझ्याशी. शुभ्रा प्लीज, ती अपसेट आहे जरा.
अरे देवा, हेच व्हायला हवं होतं, पण हे जरा जास्त सिरियस झालंय सगळं. आई ऐका ना, प्लीज दरवाजा उघडा. मी हे बघा, मी खरंच एकटी आहे आता, तुमची शपथ. आई. शुभ्रा, 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 मी काय करू ग, सांग ना मला. हे बघ, मी काय बोलू आता यांच्याशी. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता हे असे असतील म्हणून. शुभ्रा, तू माझी मैत्रीण आहेस ना, मला सांग ना, मी काय करू. आत्ता तरी आईनी स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यायला हवा. आई, आता मी काय सांगणार तुम्हाला. सरांना माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता, आणि आज जे काही समोर आलंय ते आय मीन इतक्या काळात आपल्याला कधीच काहीच वाटलं नाही ना, डाऊटही आला नाही. त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचंय ते. मी आई, आजपर्यंत माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिलायत. अहो माझं सोडा, तुम्ही सोहमसाठी आजवर जे काही केलंयत ना, तेही सोपं नव्हतं. तुमच्या लक्षात येत आहे का, तुमच्याही नकळत तुम्ही आजपर्यंत कित्येक बरोबर निर्णय घेतलेत. मग असं समजा की ही तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे, आणि जे तुमच्या मनाला योग्य वाटेल तेच करा. तुम्ही बोललात का आईशी? समजूत काढलीत तिची? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? अभिजित राजे इथेच राहतात का? हो, या ना. मीच अभिजित राजे. तुम्ही पहिल्या बायकोला फसवून दुसरं लग्न केलंय, आणि आता दुसऱ्या बायकोचा छळ केल्याची तक्रार आमच्याकडे दाखल झाली आहे. काय? हो, चौकशीसाठी तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल लगेच. पोलीस? काय झालंय? त्यांची कंप्लेंट आली आहे. 2 लग्न आणि बायकोची फसवणूक आणि छळ. राजे, तुम्ही गेलात आता 12च्या भावात. नाही, पण केली आहे कोणी तक्रार? त्याच्याशी तुमचा काय संबंध? चला. नाही, पण ज्याने कोणी तक्रार केली ती खोटी आहे. सर, अहो पोलिसांशी कशाला खोटं बोलताय? हो, हे बघा, तुमच्या पहिल्या लग्नाचं सर्टिफिकेट अजून इथेच आहे. मॅडम, तुमचं नाव मंदिर आहे? नाही, आसावरी. हे तुमचे मिस्टर आहेत? हो. हेच ना तुमचे छल करतायत? मग यांना आम्हाला अटक करावी लागेल. ये रे. अहो, असं नका करू. सोसायटीत आमचं नाव आहे कुलकर्ण्यांचं. हे बघा, त्यांना असं बेड्या घालून नेऊ नका. हो, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आमचं आम्हाला काम करू द्या.
थांबा थांबा, तुम्ही यांना असं नाही नेऊ शकत. हे माझे पती आहेत आणि माझं नाव आहे आसावरी अभिजित राजे. यांनी माझा कधी छळ केला नाही किंवा मला कसलाही त्रास दिला नाही. तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे. आई अगं पण हे सर्टिफिकेट तू बघ. आई आई काय करतेस तू? तू बरोबर बोलतोय सोहम. आपलं नाव या सोसायटीत. यांना हे अशा पद्धतीने घेऊन जाणं योग्य नाही. हो अगं पण ते कायद्याने वागतात ना. आता यांच्या बायकोचीच काही तक्रार नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. सॉरी मिस्टर राजे. चला. थँक्स आसावरी. आई किती फर्मली उभी राहिलीस तू आज अभिजित सरांच्या बाजूनी. मला वाटलं तू गोंधळून जाशील. नाही म्हणजे ऍक्च्युली मीच सांगणार होतो त्यांना असं घेऊन जाऊ नका सरांना म्हणून, पण त्याआधी तूच बोललीस. आजोबा असते ना इथे, त्यांना हे अजिबात आवडलं नसतं. अशा घरात पोलीस वगैरे येऊन सरांना घेऊन जात असते तर त्यांचा संताप झाला असता खूप. पण हा, त्यांना तुझं कौतुकही वाटलं असतं. मला एक कळत नाहीये, ही गोष्ट पोलिसांना सांगितली कोणी? मी काही नाही म्हणजे काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं. आय एम रिअली सॉरी सर. आईंचा इतका त्रागा झाला या सगळ्यात. घरी पोलीस आले, सोसायटीतल्या सगळ्या लोकांना कळलं. म्हणजे लोकांना कळलंय म्हणून मला नाही फरक पडत, पण आईनं या गोष्टींचा खूप त्रास होणार आहे आता. त्याचं खूप टेन्शन आलंय मला. मी का केलंय असं सगळं वेड्यासारखं? बापरे, आजोबांच्या वयाचे आजोबांचे मित्रही राहतात आपल्या सोसायटीमध्ये. त्यांच्याकडून जर काही ही बातमी आजोबांपर्यंत पोहोचली तर? नाही नाही पोचणार. आणि तुला जो प्रॉब्लेम झाला असं वाटतंय ना, तो नाही झालेला आहे. उलट मला खूप छान वाटतंय. येस, पोलिसांसमोर जी आसावरी माझ्या बाजूने अशी उभी राहिली ना, जी बोलली,
ती आसावरी काही औरच होती, वेगळीच होती. आसावरीचं हे रूप मला तुझ्यामुळे बघायला मिळालं. तिच्यातला तो स्पार्क अचानक सापडला. जो स्पार्क बकड्यालाच काय वेळ आली तर जगालाही बदलू शकतो. आसावरीला असे माहित नाही की तिच्यामध्येच एक अतिशय निर्भीड, अतिशय बिनधास्त अशी आसावरी लपलेली. ती एकदा आसावरीला सापडली ना की पास, मग आसावरी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या मनासारखं जगू शकते.